मैं हूं नाज़नीन शेख। आप देख रहे हैं न्यूज़ परफेक्ट 24। हम खड़े हैं सेतु ब्रिज पे। हमारे साथ है कांग्रेस की कार्यकर्ता जो बीच में यहाँ पे हादसा हुआ है, एक मतलब इंजीनियर ने बेकी, उनका क्या ख्याल है ये सब के बारे में? माझं नाव कल्पना साळवे, मी काँग्रेसची ब्लॉक अध्यक्ष 147ची काही दिवसापूर्वी हत्या केली आहे। त्याच्यावर अजून काय कोणाचा आवाज पण आलेला नाही आहे किंवा आवाज पण झालेला नाही आहे। हे सरकार ह्या सरकारचं म्हणजे लक्षच नाही आहे आणि त्याबद्दल म्हणजे माझा हादसा होता था या इतनी बेरोजगारी होती थी या कुछ इसमें बदलाव आता था? काँग्रेसची सत्ता असते आता तर गोरगरिबांना म्हणजे कामं धंदे करून त्यांनी त्यांचं स्वतःचं घरदार बघून आता चांगलं व्यवस्थित चाललं असतं, पण ही सरकार काही लक्ष देत नाहीये। से बात करने तो आप क्या बोलना चाहेंगे, क्या होना चाहिए और क्या नहीं होना चाहिए? मला ह्याच्यामध्ये असं वाटतं की ह्याच्यामध्ये सगळं काय बोलतात ना, असं सरकारच त्यांना सहकार्य करतं, अशा गोष्टीला भाग पाडतं की आतापर्यंत बघा बदलापूरमध्ये लहान मुलींची घटना ही घडलेली आहे, ह्याच्यावरती अजूनपर्यंत काही लक्ष दिलेलं नाही आहे। कारण की आपल्याला पण कळतंय, सगळ्यांना कळलं आहे की ह्याच्यामध्ये गृहमंत्री कोण आहे, त्याचाच हात असू शकतो। ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्याला कळलेलं आहे आणि आतापर्यंत म्हणजे हे गोष्टीचं उघड आलं पाहिजे होतं किंवा कोण गुन्हेगारी कोण काय आहे ह्या गोष्टी कळलं पाहिजे होतं। नहीं, मैं आपसे ये पूछना चाहती हूँ, जैसे आप कार्यकर्ता है तो आप 10 लोगों के बीच में जाती हैं, आती हैं, सबसे मिलती है, तो ये जो माहौल चल रहा है उसमें लेके पब्लिक। चांगला प्रश्न केला तुम्ही हा की लोकांमध्ये आम्ही जातो ना तेव्हा लोकांचं मनामध्ये एक भीती वाढलेली आहे, मुलांना शाळेत कसं पाठवायचं। आई वडील जेव्हा कामाला जातात तेव्हा मुलं एकटे शाळेत जातात, बरोबर। आणि आता म्हणजे पालकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे हे बदलापूरच्या घटनेपासून, मुलांना शाळेमध्ये कसं पाठवणार। तो उन लोगों कैसे काम पे जाना तो एक मतलब बड़ा मुद्दा ही है, जाना ही पड़ता है काम पे, मगर ये डर ये खौफ लेके कोई औरत अपने बच्चे को कैसे छोड़ के जाएगी या कोई बाप अपने बच्चे को कैसे छोड़ के जाएगा। तो जब समाज में ही हम लोग को सुरक्षा नहीं है और मतलब सेफ नहीं है बच्चे, हमारी लड़की लड़का, तो आप पोलिसांना सांगणं एवढंच आहे की बरोबर प्रश्न केलाय, मुंबई पोलिसांना एवढंच सांगणं आहे की ज्या ज्या ठिकाणी शाळा आहे तिथे पोलिसांची व्हॅन उभा राहिली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, जेवढ्या वाशीनाका एरियामध्ये किंवा अणुशक्तीनगरमध्ये जेवढ्या पण शाळा आहेत किंवा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण शाळा आहेत तेवढ्यांना पण आपण शाळेमध्ये शिपाई म्हणून लेडीजला ठेवलं पाहिजे। कारण की मुलांचं काही नाही पण लेडीजला काँग्रेसची सरकार आली असती आता तर गरिबांना रोजगार मिळाला असता आणि गरीब लोक